आता आपण आहोत मानसरोवर रेल्वे स्टेशनच्या इथे. हे आहे मानसरोवर रेल्वे स्टेशन. त्याच इथं रिक्षा स्टँड आहे आणि इथं बाईक स्टँड आहे. मानसरोवर रेल्वे स्टेशन आता खूप बदलतं आहे. बघा बाजूलाच बिल्डिंग झालेल्या आहेत आणि त्याच्या बाजूला देखील काय बिल्डिंग्स बनणार आहेत. हे असं आहे मानसरोवर रेल्वे स्टेशन बाहेर आल्यावरती. आत्ता आपण आहोत मानसरोवर रेल्वे स्टेशनच्या बाजूला जे बस स्टँड आहे त्याच्या इथे आहोत. आणि पहिल्यासारखं मानसरोवरला जागा खूप होती, आता खूप कमी झालेली आहे. कारण की बाजूला बिल्डिंग्स वगैरे होत आहेत, त्यामुळे जागा खूपच कमी झालेली आहे आता. त्यामुळे तिथे मला व्हिडिओ काढायला भेटली नाही. मी सुरुवात इथून करतो व्हिडिओची. आपण आहोत मानसरोवर बस स्टँड, रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच बस स्टँड आहे, तिथे आहोत आपण. हे पार्किंग आहे, त्याच्या आतमध्ये बस स्टँड आहे आणि असा परिसर आहे मानसरोवर रेल्वे स्टेशनचा. बाजूला श्रीरामाचं मंदिर आहे मानसरोवर रेल्वे स्टेशनच्या बाजूला. आणि हा पुढे आहे कामोठे गाव, जुई गावात जायला रस्ता. आणि हा मधला चौक, हा बघा इथे बॅनरच्या इथं चौक. इथून पुढे जायचं आपल्याला. हा चौक आहे पटेल चौक कामोठेमधला. हा खांडेश्वर रेल्वे स्थानक कामोठे जंक्शन सायन पनवेल महामार्गाला जॉईंट होतो. इथे सिग्नल बसायला पाहिजे. हे बघा, ह्या इथे संध्याकाळची खूप गर्दी होते पीक टाईमला. इथे सिग्नल बसवला पाहिजे. मनमोहन डेअरीच्या इथे हा चौक आहे, इथे सिग्नल बसवला पाहिजे इथे. आता आपण आलो आहोत महालक्ष्मी मॉल कामोठे येथे. आपण एका शॉपमध्ये जाणार आहोत, तर या माझ्यासोबत. तर कामोठ्यामधील महालक्ष्मी मॉलच्या इथे हे ब्राईट कोकण हॉलिडेज. तुम्हाला पासपोर्ट हवा आहे का, या ऑफिसमध्ये आपण व्हिजिट करणार आहोत. तर या माझ्या मागून ब्राईट कोकण हॉलिडे. हे बघा, हा मॉलमध्ये इथून एंट्री लेफ्ट साईडलाच आहे. लेफ्ट साईडलाच आल्यावरती आपण पाहू शकतो हा शॉप नंबर 34. हे आपलं ऑफिस आहे. नमस्कार महाराष्ट्र, मी सुबोध कांबळे. यूट्यूबमध्ये सर्वांचं स्वागत, सर्व प्रेक्षकांचं स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज मी आहे ब्राईट कोकण हॉलिडेजमध्ये. हे कामोठ्यामध्ये येतं, मानसरोवर रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच आहे. तुम्हाला समजण्यासाठी मी व्हिडिओ देखील तुम्हाला दाखवली आहे ती. त्या रस्त्यानेच या, तुम्हाला जवळच आहे. ब्राईट कोकण हॉलिडेज ऑल टूर पॅकेज अंडर वन रूफ हे एक शॉप आहे, जे मानसरोवर रेल्वे स्टेशनच्या पुढेच एक महालक्ष्मी मॉल आहे, पोलीस स्टेशनच्या जवळच आहे. तिथे एक शॉप आहे, रूफ आहे. शॉपमध्ये आहोत आपण. आणि तिथे खास करून आपल्याला मिळणार आहे पासपोर्ट. ज्यांना पासपोर्ट काढायचे आहेत त्यांना इथे ह्या शॉपमध्ये व्हिजिट करून पासपोर्ट काढू शकतो. खूप कमी किमतीत होतं ते काढून. न्यू रिन्युअल ह्या सर्व गोष्टी होतात. आणि खास करून फ्लाईट तिकीट्स बुकिंग करू शकतो, रेल्वे तिकीट बुकिंग, ST बस तिकीट बुकिंग, हॉटेल्स बुकिंग, कार ऑन रेंटल, ह्या सर्व बुकिंग्स इथे करू शकतो एका रूपमध्ये. तर त्याने नंबर देखील आहे 8976594030. आणखीन दुसरा एक अल्टरनेट नंबर आहे 9702304559. हे आपल्या शो करेनच मी. स्पेशल इन कोकण दर्शनचे देखील पॅकेजेस आहेत, त्यांना तुम्ही पर्सनली जाऊन व्हिजिट करा, ते तुम्हाला सर्व गायडन्स करतील. टूर सर्व्हिसमध्ये आहे त्यांच्याकडे डोमेस्टिक टूर पॅकेजेस आहेत, इंटरनॅशनल टूर पॅकेजेस आहेत, हॉटेल बुकिंग्स आहेत, ट्रॅव्हल इन्शुरन्स आहेत, विजा असिस्टंट, ग्रुप टूर्स आहेत, हनीमून पॅकेजेस आहेत, फॅमिली पॅकेजेस आहेत, कस्टमाइज टूर प्लॅनिंग, हे सर्व तुम्हाला इथे एका रूपमध्ये पाहायला मिळतील. तुमचा प्रवास आणि सर्व ऑनलाईन कामे विश्वासाने आणि जलद गतीने सेवा देणार हे एक शॉप आहे, जे मानसरोवर रेल्वे स्टेशनच्या जवळच आहे. त्या शॉपला नक्की भेट द्या. नम्रता कांबळे म्हणून नाव आहे त्यांचं. त्यांना नक्की भेट द्या, ते तुम्हाला सविस्तर सांगतील. तुम्हाला पासपोर्ट हवा असेल तर ते देखील तुम्हाला व्यवस्थित गायडन्स करून सांगतील. तर व्हिडिओ पाहत राहा. आणि आत्ता आपण आहोत गोकुळ डेअरीच्या इथे. हे बघा, वेलनेस फॉरएव्हर या बाजूला 24 तास ओपन असतं. हा आहे गोकुळ डेअरीचा चौक. हे बघा, हे समोर गोकुळ स्वीट डेअरी. हे बघा, यशराज कॉम्प्लेक्स. हे आपण आहोत कामोठ्यामध्ये गोकुळ डेअरीच्या इथे. आता आपण आहोत मानसरोवर रेल्वे स्टेशनच्या शेजारला लागूनच कामोठे एक गाव आहे. त्या मानसरोवर कामोठे सेक्टरमध्ये डिवायडेड आहे. 1 पासून 36 पर्यंत असे डिवायडेड आहेत कामोठा हा एरिया
1 ते 36 सेक्टरमध्ये डिवायडेड आहे. गोकुळ स्वीटच्याच चौकामध्ये आपण पाहू शकतो की हे बघा बाटाच्या शोरूमच्या इथे वडापावची गाडी आहे. 18 रुपयाला वडापाव मिळतो. खूप चविष्ट असा वडापाव आहे त्याच्याकडे. एकदा आणि सारखेच तुम्ही त्या वडापावच्या इथे भेट द्या. खूप छान वडापाव बनतो इथे. आणि इथे पाणीपुरीचे देखील दुकानं आहेत. हे बघा 4 आहेत. कामोठ्याला लागूनच खांडेश्वर रेल्वे स्टेशन देखील आहे आणि मानसरोवर रेल्वे स्टेशन देखील आहे. हे दोन्ही रेल्वे स्टेशन खूप जवळ आहे. कामोठे शहराला लागूनच खूप जवळच आहे. नवी मुंबई एअरपोर्टच्या शेजारीच आहे. त्या साईडला देखील रस्ता बनतो आहे खांडेश्वर रेल्वे स्टेशनच्या त्या साईडला, वेस्ट साईडला. तुम्हाला जर मी दाखवेन केव्हा गेलो तर. आता आपण आहोत कामोठ्यामध्ये. तुम्हाला मी फुटपाथवरती एक कसं झाकण उघडं आहे ते मी तुम्हाला दाखवतो. बघा अच्छा, इथे थोडंसं पुढे गेल्यावर ना राईट साईडला गोकुळ डेअरीच्या बाजूनच हे बघा ते डेंजर आहे ना. बघा हे जरा त्याच्याकडे पण लक्ष द्या. हेच दाखवायचं होतं तुम्हाला. हे बघा फुटपाथवरती कसं अतिक्रमण केलं जातं. ह्या लाद्या फुटपाथवरती बसतात का नाही बसतात नाही, हा कोणाच्या काय माहीत नाही लाद्या. पण हा असा फुटपाथ आहे आपला. हा थोडा व्यवस्थित करायला पाहिजे कारण की मी इथून जातो. बघा कसं हा फुटपाथ. तर फुटपाथवरती एक थोडंसं पुढे गेल्यावरती तुम्हाला मी दाखवतो. बघा एक कसं अतिक्रमण केलेलं आहे बघा फुटपाथवरती. तर फुटपाथवरती कसं आहे ते व्यवसाय देखील करतात काही लोकांना, त्या गोष्टी सर्व होतात. हे बघा दुकानाच्याच हे बघा हा असा फुटपाथ असतो. कामोठ्याची खूप मला मोठी अशी व्हिडिओ बनवायची होती पण आपल्याला इतका वेळ नाही मिळत आहे. तर जेवढं मला कवर करता येत होतं तेवढं मी केलेलं आहे. मानसरोवर आणि खांडेश्वर रेल्वे स्टेशनच्याच मध्ये कामोठे म्हणून आहे, तिथे मी राहतो देखील. तर तो एरिया कसा आहे ते देखील तुम्हाला थोडं दाखवलं. जसा वेळ मिळेल तसं मी आणखीन डिस्कवर करतच राहीन. तर व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.